कॅलिफोर्नियाची संपूर्ण विश्वात बदामाची राजधानी म्हणून ख्याती आहे. कॅलिफोर्निया आल्मंड्स म्हणूनच बदाम ओळखले जातात हे म्हणणं सुद्धा अतिशयोक्ती ठरणार नाही. आणि या राजधानीची ही अजून एक राजधानी असेल तर ती म्हणजे आम्ही स्थायिक असलेली सॅन हॉकिन काउंटी. हे मला अभिमानाने सांगायला आवडेल. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. सॅन हॉकिन असाच त्याचा उच्चार आहे, जरी हॉकिन शब्द हा जे अक्षराने सुरुवात होत असला तरी. ज्या प्रकारे इकडे बे एरियामध्ये सिलिकॉन व्हॅलीला सॅन होजे म्हणतात, जरी जे अक्षरापासून सुरुवात होत असली तरी सॅन जोस नाही तर सॅन होजे असा त्याचा उच्चार आहे. त्याचप्रमाणे सॅन हॉकिन काउंटी, जो की मूळचा एक शेतीप्रधान मुलूकच आहे म्हणा. नुसते एकरी नाहीत तर मैलोमैल लांब लचक असे द्राक्ष, प्लम्स, चेरी, स्ट्रॉबेरी, बदामाच्या बागा इकडे आपल्याला पाहायला मिळतात. पण सर्वात लक्षवेधी ठरतात ते आल्मंड्स ऑर्चर्ड्स, स्पेशली या वसंत ऋतूमध्ये. अमेरिका आणि युरोपीय देश आपल्या स्प्रिंग ब्लॉसमसाठी सुद्धा जाणले जातातच. नाना प्रकारची रंगांची सुंदर फुले वसंतात इथले सृष्टी सौंदर्य वाढवतात. पण आल्मंड ब्लॉसम हा तसा कॉमन नाही आहे, कारण त्याची शेती संपूर्ण अमेरिकेतही किंवा कॅलिफोर्नियामध्ये सर्वत्र होत नाही. अगदी 10-12 दिवसांचा हा बहर असतो. वसंताची चाहूल घेऊन येतो अगदी मार्च म्हणजे फाल्गुन किंवा चैत्राच्या सुरुवातीलाच. तर हा जो तुम्ही पाहताय हा सर्व आल्मंड ब्लॉसम आहे, म्हणजे हा बदामाचा बहर आहे. थंडीने मलूल झालेल्या वातावरणाला, रस्त्यांना हा बहर अचानक एक दिवस जिवंत करतो आणि 2-1 आठवडा फक्त टिकतो. जरी वसंत तरी पाऊस वाऱ्याचा मारा असल्याने बहर त्वरित गळून जातो. त्यामुळे फोटोशूट घेणाऱ्यांची त्वरा तारंबळ असते, नाहीतर मग वर्षभर वाट पाहावी लागते. पण वर्थ द वेट अशी ही संधी आहे. बदामाच्या फुलांचा गळून पडलेला सडासुद्धा अगदी बर्फवृष्टी झाल्यासारखा दिसतो. आठवड्याभरातच फुलांच्या जागी हिरवी पानं अशी येतात की गेल्याच हप्त्यात इतकी फुलं या झाडाला होती हा विश्वास बसणार नाही. इथल्या मळ्यांची रचना सुद्धा अगदी शिस्तबद्ध असते. त्यामुळे हजारो एकरांवर, मैलांवर पसरलेल्या या बागा मन प्रसन्न करतात. शेतीसुद्धा बहुधा मेकॅनाइज्ड असते, मशीनद्वारे केली जाते. जास्त असं मानवी श्रम इथे नसतात. पण हेही करणं काही सोपं नसावं. वर्षातून एकदाच हे पीक असतं बदामाचं. आता यापुढे शेंगा लागायला सुरुवात होईल स्प्रिंगमध्येच. आणि आता उन्हाळा काय फार दूर राहिलेला नाही, तेव्हा या शेंगासुद्धा झाडावरच वाळायला सुरुवात होते. ओला बदामसुद्धा मी इकडेच पहिल्यांदा पाहिला आणि त्याचीही चव अप्रतिम आहे. शेंगा उन्हात कडक सुकल्यानंतर हिवाळ्यात काढली जातात आणि विक्रीसाठी, निर्यातीसाठी तयार केली जातात. बदाम स्मरणशक्तीसाठी अगदी उत्तम आहार आहे असं म्हणतात. आणि इथे राहून मला थेट बदामाच्या झाडावरून तोडून ओला आणि सुका दोन्ही बदामाची चव चाखता आली आणि कायमच स्मरणात राहील असा अप्रतिम, अद्वितीय बदामाच्या फुलांचा बहर इथे प्रत्येक वर्षी राहून मला अनुभवता आला. आजच्या व्हिडिओच्या निमित्ताने मला तुम्हाला सुद्धा या सुंदर आल्मंड ऑर्चर्ड्सची सैर करवण्याची संधी मिळालेली आहे. आशा करतो तुम्हाला सुद्धा खूप आवडलं असेल हे बदामाचं आख्यान, बदामाची कहाणी. आटपाट नगरहून नाही तर थेट सातासमुद्रापलीकडून कॅलिफोर्नियाहून.